उद्या पुन्हा त्या अधिकारावर निश्चित कारवाई केली जाईल. साहेब, आज जे आहे ते शेतकऱ्याच्या मागण्यासाठी काँग्रेसचं आंदोलन आहे आणि 16 तारखेला ठाकरे शिवसेना मराठवाड्यात संपूर्ण आंदोलन करणार आहे ट्रॅक्टर मोर्चा. आता हे आंदोलन करणं काँग्रेस जर करत असेल, उभाटा करत असेल, मला वाटतं त्यांनी केलं पाहिजे. जर शेतकऱ्याच्या मागण्यासाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर येत असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करतो. परंतु हेही त्यांनी लक्षात ठेवावं, त्यांच्या सरकारच्या काळामध्ये हे सर्व गोष्टी त्यांनी दिल्या नव्हत्या. हे देण्याचं काम हे सरकार महायुतीचं सरकार करतंय. जेव्हा ते सत्तेत होते ना त्या टायमाला शेतकऱ्याची त्यांना चिंता नव्हती. शेतकऱ्याच्या नावावर राजकारण करू नये, शेतकऱ्यांसाठी लढावं जरूर. त्यासाठी आम्ही सुद्धा त्यांच्या जे काही मागण्या असतील त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करू. रोहित पवार यांचं दुसरं क्राईम ब्रांचवाल्यांना कराडपुरामधील एका गोडाऊनमध्ये रेड करत इस्लामिक पार्टीचा जो कुरेश आहे त्याच्या गोडाऊनमधून 17 लाख राशन धान्य जे आहे ना ते जप्त केलं. मी मागेही पोलीस कमिशनरला सांगितलं होतं की या शहरामध्ये अनेक माफिया असेल, मग तो भूमाफिया असेल, ड्रग्ज माफिया असेल किंवा हे अन्नधान्याचा व्यापार करणारा माफिया असेल, यांच्या टोळ्या इथं कार्यरत आहे. यांच्यावर लक्ष ठेवा. आणि आता तुम्ही पाहिलं काल एक जणाला पकडले, 2 आरोपी जे मुख्य आरोपी आहेत ते फरार आहेत. म्हणून आता पोलिसाची सगळी टीम त्याच्या मागे लागलेली. या शहरामध्ये कोणतेही 2 नंबरचे धंदे चालणार नाही याची निश्चित आम्ही काळजी घेतो. रोहित पवार यांचं वक्तव्य समोर आले, सोन्याचा चमचा घेऊन जन्मला असला तरी सामान्यासाठी झटतोय असं रोहित पवार म्हणाले. चांगलं आहे ना, पहिल्यांदा झटतोय त्याच्याबद्दल त्याचं अभिनंदन आहे ना. सोन्याचा चमचा घेऊन आज जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा पवार कुटुंबियातला कोणीतरी एखादे उपोषण केलंय, हे महाराष्ट्रासाठी चांगलं आहे. म्हणून असं शेतकऱ्याच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आपण रस्त्यावर येत राहा आणि लढत राहा. तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत. उद्धव ठाकरेंनी काल बैठक घेतली खासदारांची, त्याच्यामध्ये अनेक खासदार अनुपस्थित होते. त्यांचं म्हणणं आहे की काही खासदार ऑनलाईन उपस्थित होते, मात्र दोन्ही राऊतांनी जे काही विधान केलं त्यामध्ये तफावत होती. कोणी म्हणतोय 5 आमदार सहभागी होते, तर त्यांच्या विनायक राऊतांच्या वक्तव्यामध्ये एक खासदार कमी असला दिसतंय. काय माहिती त्या दोन्ही राऊत काय बोलतायत त्याच्यावर आम्ही काही लक्ष देत नाही.